नमस्कार मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो. तर आपल्या या गणित या विषयाच्या सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे पर्सेंटेज. काल आपण पर्सेंटेजवर आपण खूप सारं फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हा टॉपिक बघितला होता. ठीक आहे, काय बघितलं होतं काल आपण? फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज अँड रिवर्स पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. ठीक आहे, हे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. ठीक आहे, तर त्याचंच थोडं आपण रिव्हिजन करूया. ठीक आहे, आणि समोर बघू जाऊया. तर सांगा मला 20%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहू सांगा. आता हे कशाचा एक्झाम्पल आहे आपल्याकडे? पर्सेंटेज टू फ्रॅक्शन. मी तुम्हाला काय दिलं आहे? पर्सेंटेज दिलं आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे? फ्रॅक्शन. तर 20% तर फ्रॅक्शन काय होणार? 1/5. ठीक आहे, आता तुम्हाला म्हटलं 33.33% तर फ्रॅक्शन काय? तर काय येणार सांगा बरं? 1/3. ठीक आहे, 1/3. आता तुम्हाला म्हटलं मी 125%. याचं तुम्हाला काय सांगायचं म्हटलं? फ्रॅक्शनवाले काय होणार सांगा बरं? काय 25%चं काय? 25%चं काय? 1/4 आहे. ठीक आहे, याचाच किती टाईम आहे तो? 5 टाइम्स आहे. ठीक आहे, तर याला पण 5 टाइम्स करा तर काय मिळेल सांगा बरं मला आन्सर? 5/4 म्हणजे 125% म्हणजे किती फ्रॅक्शन झालं आपल्याकडे? 5/4. तसंच परत सांगा मला 37.5%. कसं लिहायच्यात येतो सांगा बरं? आपण लिहू शकतो 12.5% काय असतो फ्रॅक्शन व्हॅल्यू? 1/8 असतो. 1/8 असतो. याचाच किती टाईम आहे तो? 3 टाईम आहे असं म्हणू शकतो. तर हे काय होणार? 3/8 फ्रॅक्शन म्हणजे 37.5% म्हणजे काय झालं व्हॅल्यू आपल्याला फ्रॅक्शनमध्ये? 3/8. या पद्धतीनं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. ठीक आहे, आता समोर जाऊया. आता तुम्हाला हा पर्सेंटेज दिला असेल फ्रॅक्शन. आता तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे काय याची व्हॅल्यू? 19/16 म्हणजे काय होते? नाही माहीत. तर काय कराल आपण? पहिले नॉर्मली डिवाइड करा. 19ला काय लिहू शकतो? 16 प्लस किती लिहू शकतो याला? 3/16. ठीक आहे, नंतर काय होईल सांगा बरं? 16/16 आणि या साईडने काय होणार? 3/16. ठीक आहे, नेक्स्ट 16/61 आणि हे काय होणार? 3/60. आता मला सांगा 1 फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये काय व्हॅल्यू आहे सांगा बरं? 1 या फ्रॅक्शनची पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काय आहे? काय सांगितलं होतं मला? 100%. 1 म्हणजे काय येणार? 100%. मी इकडे लिहितो. ठीक आहे, तर याचं काय येणार? 100%. ठीक आहे, नेक्स्ट 3/16. आता 1/16 काय आहे? 1/16 काय आहे? 1/16 काय आहे? 6.25%. तर याचा किती करायचं आहे आपल्याला? 3 टाईम करा. 3 टाईम केलं तर काय होणार? 18.75%. ठीक आहे, मग याला ॲड करू शकतो 100% आणि 18.75% म्हणजे 118.75%. कळलं तुम्हाला? ज्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला त्याला कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करतो? त्याला ब्रेक करतो आपण नॉर्मल याच्यात. नॉर्मल म्हणजे काय की 19ला काय लिहिलं मी? 16 + 3. तर हे इथं काय आलं? 1 आलं. 1 म्हणजे आपल्याला माहीत आहे 100%. नेक्स्ट 3/16. आता 1/16ची व्हॅल्यू मला माहीत आहे 6.25%. तर याला किती टाईम केलं मी? 3 टाईम्स. तर 3 टाईम्स केल्यानंतर किती आलं? 18.75%. मग 100 + 18.75% काय झालं? 118.75%. कळलं? या पद्धतीने तुम्हाला ज्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही, ठीक आहे, त्याला या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघूया.
ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा काय म्हणताय. चला दुसरं एक्झाम्पल सांगा. दुसरं एक्झाम्पल काय म्हणताय 69/40. आता 69ला मी काय लिहू शकतो 70 - 1 डिवायडेड बाय 14 लिहू शकतो का. 70 - 1 डिवायडेड बाय 40 हा लिहू शकता. नेक्स्ट 70 डिवायडेड बाय 14 आणि इकडे काय आलं 1/14 लिहा. हे पण लिहू शकतो आपण. ठीक आहे इझिली. नेक्स्ट 17/14 काय येणार 5 येणार आणि -1/14. ठीक आहे इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता सांगा मला 5 या फ्रॅक्शनची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येणार. 5 या फ्रॅक्शनची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येणार. 1 या फ्रॅक्शनची पर्सेंटेज व्हॅल्यू काय आली होती 100%. तर 5 या फ्रॅक्शनची पर्सेंटेज व्हॅल्यू काय येणार 500%. 500% म्हणू शकतो मी. ठीक आहे कारण की एक या फ्रॅक्शनची पर्सेंटेज व्हॅल्यू काय 100%. 2 काय राहील 200%. 3 काय राहील 300%. तसंच 5ची काय राहील 500%. मायनस 1/14. 1/14 मी तुम्हाला लिहून दिलं काय येणार 7 1/7. 7 1/7. ठीक आहे पर्सेंट. ठीक आहे. आता हे पण सांगितलं होतं तुम्हाला शॉर्टकट. आता तुम्हाला याला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे तर काय करत होतो याला काय करतो अजूम करत होतो काय की याचा नेक्स्ट नंबर काय याचा नेक्स्ट नंबर काय 8 आहे. तर 500 मायनस 8 आणि इकडे काय लिहित होतो हा 7 तसंच ठेवत होतो आणि 7 - 1 काय राहील पर्सेंट. तर काय येणार 500 - 8 492 आणि इकडे काय राहील 6/7%. ठीक आहे कळलं. ज्या फ्रॅक्शनची तुम्हाला व्हॅल्यू माहिती नाही डायरेक्टली माहिती नाही आपण पार्ट नाही केलो त्याला कुठल्या पद्धतीने काढायचं ते तुम्हाला मी शिकवलं. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं होतं आपलं आणि हे वाला एक्झाम्पल. ठीक आहे. हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला घेतलं आहे. ठीक आहे. आता बघा समोर जाऊया. आता समोरचा काय आहे आपला हां आता समोर आपल्याला पर्सेंटेज दिला आहे आणि कशामध्ये जायचं आहे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये. यापूर्वी काय बघितलं होतं आपण फ्रॅक्शन देऊन होतं आपण पर्सेंटेजमध्ये गेलो. आता तुम्हाला पर्सेंटेज देऊन आहे आता तुम्हाला कशामध्ये जायचं आहे फ्रॅक्शनमध्ये जायचं आहे. ठीक आहे. तर चला तुम्हाला माहीत आहे का हा पर्सेंटेज डायरेक्टली माहीत आहे का पार्ट केला आहे का तुम्ही नाही केला. ठीक आहे मी पण नाही केलं. तर काय करायचं याला आपण ब्रेकडाऊन करू शकतो 20% प्लस 8.33% लिहू शकतो का मी 28.33%ला काय लिहू शकतो 20% प्लस 8.33%. आता मला माहीत आहे 20%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे मला काय येणार 1/5. ठीक आहे. आणि 8.33%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू मला माहीत आहे काय 1/12. ठीक आहे. आता मला 28.33%ची व्हॅल्यू मला माहीत नव्हती तर मी काय केलं ते 28.33%ला मी ब्रेकडाऊन केलं. कशात 20% आणि 8.33%. तर 20%चं मला काय माहीत फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे. ठीक आहे 1/5 आणि 8.33%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू ती पण माहीत आहे मला 1/12. तर आपण याला इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे. बेस सेम आहे का नाही आहे तर काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. क्रॉस मल्टिप्लाय करा 12 प्लस 5 आणि हे काय याला करतो मल्टिप्लाय करतो 12 गुणिला 5. तर वरती काय येईल 17 येईल आणि खालतं काय येईल 60 येईल. तर 28.33%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 17/60. ठीक आहे. का बरं या पद्धतीने काढलो आपण कारण की याची मला डायरेक्ट व्हॅल्यू माहीत नव्हती. काय माहिती होतं 20% आणि 8.33%ची. ठीक आहे कळालं. चला समोर जाऊया आता आपण. नेक्स्ट काय म्हणता 116.66%चे फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 116.66%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय. तर काय करतो आपण माहिती आहे का तुम्हाला याचं डायरेक्टली नाही आहे माहीत मला पण नाही माहीत. तर काय करू आपण याला ब्रेकडाऊन करू 100% प्लस कशामध्ये 16.66%. जे व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे त्याचमध्ये कशा ब्रेक करा. ठीक आहे. नेक्स्ट काय 100%. आता 100% यानी की फ्रॅक्शन व्हॅल्यू काय म्हणून सांगा बरं मला 100% म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू काय होणार
लिहून दिला आहे मी तुम्हाला. काय होणार 100%ची काय येणार 1 येणार, 200ची काय येणार 2 येणार, 300ची काय येणार 3 येणार. तसंच 100%ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. नेक्स्ट आता आहे 16.66%, याचं काय येणार 1/6. हे पार्ट करायचं आहे, ठीक आहे, यात काहीच कॉम्प्रोमाइज नाही करायचं, ठीक आहे. नंतर आपण इथं पण बेस काय 1 आहे, याचा बेस सेम आहे का, सेम असतात आपण वरच्याला ॲड किंवा सबट्रॅक्ट केलं असतं, इथं जी काही साईन असते त्यानुसार. बट इथं बेस काय डिफरंट. आता काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लाय करा. 6 × 1 6 आणि 1 × 1 1 आणि 6 × 1 काय आलं 7/6. तर याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आलं 7/6. कळलं. ज्या पर्सेंटेजचं तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत नाही किंवा ज्या फ्रॅक्शनचं तुम्हाला पर्सेंटेज व्हॅल्यू माहीत नाही त्याला कुठल्या पद्धतीने काढायचं ते मी तुम्हाला शिकवलं, ठीक आहे. आता तुम्हाला सपोज म्हणलं की 57%, तर याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय, आता याला लिहू शकता तुम्ही कशामध्ये 50 + 50% + 7%, ठीक आहे. 50%चं माहिती आहे आपल्याला काय 1/2 आहे आणि 7%चं माहिती आहे का नाही, तर 7%च्या जागी काय लिहा 1/100, ठीक आहे. तुम्हाला ॲन्सर काय मिळेल क्रॉस मल्टिप्लाय करा. काय येणार वरती 114 आणि खालती घेणार किती येणार 2, तो डिवाइड केल्यानंतर 57/100, ठीक आहे. आता यात शिकण्यालायक काय बघा. ज्या पर्सेंटेजला आपण या पद्धतीने नाही लिहिता आलं तर काय करू आपण फक्त काय करू 57 आणि पर्सेंटेज हटवायचं. तर काय करतो पर्सेंटेज मला रिमूव्ह करायचं, तर काय करतो 1/100 बस इतकंच लावायचं आहे. पर्सेंटेज काय करायचं मला रिमूव्ह करायचं म्हणजे काढायचं. काय करतो आपण त्या जागी 1/100, तर काय करू आपण 57/100. तर 57%ची व्हॅल्यू काय झाली 57/100. या पद्धतीनं तुम्हाला आलं पाहिजे. तसंच तुम्हाला फ्रॅक्शनची पण व्हॅल्यू डायरेक्टली माहीत नसेल तर काय करा डायरेक्ट डिवाइड करा, ठीक आहे. आता समोर आता आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला कॉन्सेप्ट. आता काय म्हणताय बघा या कॉन्सेप्टमध्ये काय म्हणताय x% ऑफ y लाच काय लिहू शकतो y% ऑफ x. काय म्हटलं आहे x% ऑफ y = y% ऑफ x, मिनिंग सेम होणार. काय म्हणताय x% ऑफ y = y% ऑफ x, ठीक आहे. yचा x% आणि xचा y%, या दोघांची पण मिनिंग काय राहील सेम राहील, ठीक आहे. का बरं हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. काय लिहिलं मी x% ऑफ y त्यालाच काय लिहू शकतो y% ऑफ x. आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेतो, ठीक आहे. 50% ऑफ 50% ऑफ 200 लाच काय लिहू शकतो 200% ऑफ 550 लिहू शकतो का. काय लिहिलं मी दिसतंय का तुम्हाला, परत लिहू का मी बघा काय म्हणताय. काय लिहिलं मी 50% ऑफ 200 आणि 200% ऑफ 50, ठीक आहे. सेम आन्सर येईल का बघा बरं. 50%लाच काय लिहू शकतो मी 1/2 लिहू शकतो 1/2 आणि हे 200, ठीक आहे. आता 200 आहे, ठीक आहे. आता मला पर्सेंटची साईन काय करायची हटवायची, खालती काय लिहितो 1/100 गुणिला 50, ठीक आहे. नेक्स्ट 1/2 × 200 काय येणार, हे 2 कटणार काय नाही 100 येणार. यालाच काय लिहू शकतो हे 0 कटणार म्हणजे 2 गुणिला 50 किती 100, म्हणजे आपलं सॅटिस्फाय झालं आपलं काय की x% ऑफ y = y% ऑफ x. यावरच आपण काय करू आपण आता
एक्झाम्पल. आता याचं ॲप्लिकेशन आपल्याला एक्झाममध्ये कुठल्या पद्धतीने वापरायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. चला तर मग, ठीक आहे. हां, चला बघा इथे काय म्हणताय, व्हॉट इज 60% ऑफ 50. काय विचारलं आहे, व्हॉट इज 60% ऑफ 50, म्हणजे 50चे 60% किती. आता तुम्हाला सांगितलं काय 60% ऑफ 50 म्हणलं आहे, ठीक आहे. आता बघा 60%ला मी आता 60%ला मी दोन पद्धतीनं लिहू शकतो. कशाने, 60%ला मी फ्रॅक्शनमध्ये पण लिहू शकतो, ठीक आहे. फ्रॅक्शनमध्ये पण लिहू शकतो. हा एक भाग झाला, ठीक आहे. फ्रॅक्शनमध्ये काय येणार, 16चा फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार, 16%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार. 4%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय सांगा बरं, 1/25 आहे, ठीक आहे. याचा 4 टाईम आहे, म्हणजे इथे काय होणार 4/25 होणार. म्हणजे 16%च्या जागी मी फ्रॅक्शन व्हॅल्यू काय लिहिली, 4/25. ही पण झाला, ठीक आहे. गुणाकार म्हणजे ऑफला हटून काय करतो, गुणाकार लावतो इंटू 50, ठीक आहे. आता 25ने काढू शकतो, इथे किती येणार, 2 येणार, आणि इथे काय 4 गुणिला 2 किती 8. म्हणजे 16% ऑफ 50 काय लिहिलं आहे मी 8. ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत बघा. आता 60% आहे आपल्याकडे, 60% ऑफ 50, ठीक आहे. परत आता मला या पर्सेंटेजला मी कशामध्ये कन्वर्ट केलो, फ्रॅक्शनमध्ये. आता तुम्हाला माहीत नाही फ्रॅक्शन, तर काय कराल, 60%च्या जागी काय लिहाल, 1/100 गुणाकार, ऑफच्या जागी गुणाकार आणि इंटू 50, ठीक आहे. मला फ्रॅक्शनची व्हॅल्यू माहीत नव्हती, तर मी काय लिहिलं, पर्सेंटेजची व्हॅल्यू लिहिली. काय पर्सेंटेज हटवलं तर काय लिहू, 1/100. आता काटू शकता तुम्ही, 50ने काटा इकडे 100ला, की 2 टाईम येईल खालतोय, 16/2 म्हणजे किती 8. इथं पण आन्सर काय येईल, 8 येईल. सेम आन्सर येणार. आता तिसरी पद्धत याचीच. आता बघा काय लिहिलं आहे, 60% ऑफ 50 लिहिलं आहे, ठीक आहे. आता मी असं लिहू शकतो का, 50% ऑफ 16, ठीक आहे. 50% ऑफ 16, x% ऑफ y इक्वल टू y% ऑफ x. तर लिहू शकतो 16% ऑफ 50 इक्वल टू 50% ऑफ 60. 50% म्हणजे काय असते, अर्ध करणं, म्हणजे 16च्या अर्धा करणं, म्हणजे काय येईल 8. तुम्हाला हे डायरेक्ट लक्षात यायला हवं. ह्या स्टेप तुम्हाला एक्झाममध्ये करायच्या नाही आहे, ठीक आहे. हे रबिश काम, ठीक आहे. काय करायचं आहे, डायरेक्ट 50% ऑफ 60, तर काय येईल 50% म्हणजे काय, अर्ध करणं, म्हणजे 16च्या अर्ध काय येणार 8. ऑप्शन नंबर काय राहील, बी राहील. चला नेक्स्ट उदाहरण बघा. इथे काय म्हणताय, 44% ऑफ 25. काय म्हणताय, 44% ऑफ 25. तर आपण 25%ला काय लिहू शकतो, याला रिराईट करू शकतो आपण काय, 25% ऑफ 44 लिहू शकतो मी, 25% ऑफ 44. आता मला 25%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू मला माहीत आहे काय, 1/4. मग आपच्या जागी गुणाकार आणि हे, तर काय येईल 111. ऑप्शन नंबर ए. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कुठल्या पद्धतीनं, 44% ऑफ 25, तर काय केलं मी 25% ऑफ 44, ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. इथे काय म्हणताय बघा, कॅल्क्युलेट 32% ऑफ 250. 250चे 32% काढा. काय म्हणत्या, 32% कशाचे, 250चे, ठीक आहे. याला रिराईट करू शकतो, 250% ऑफ 332 लिहू शकतो मी, रिराईट करू शकतो. आता मला माहीत आहे का 250%चे फ्रॅक्शन व्हॅल्यू नाही माहीत आहे, तर काय करू आपण, 250%ला काय करू आपण हटवू, तर काय करू 1/100 आणि इंटू 32, ठीक आहे. पर्सेंटेजची व्हॅल्यू मला माहीत नव्हती, तर काय केलं मी त्याला रिमूव्ह केलं, ठीक आहे. आता बघा 0नी काटला 0, इथे काय 5नी काटा, इथं 5 येणार आणि इथे किती येणार 2 येणार. 2नी काटू आपण इकडे 16, म्हणजे 16 गुणिला 5 किती 80, म्हणजे आन्सर काय येईल आपला ऑप्शन नंबर सी.
तुम्हाला फक्त x% ऑफ y इक्वल टू y% ऑफ x या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. जे तुम्हाला माहीत आहे त्याचंच पर्सेंटेज व्हॅल्यू लिहा. नेक्स्ट इथे काय म्हणताय, इफ ची व्हॅल्यू 50 आहे, व्हॉट इज x% ऑफ 24. तो काय व्हॅल्यू सांगा बरं मला डायरेक्टली. जर ची व्हॅल्यू 50 असेल तर 24चे x% किती, म्हणजे 24चे किती, ची व्हॅल्यू किती पुट कराल 50. 50% म्हणजे काय असतं, अर्ध करणं, म्हणजे 24चा अर्ध काय होणार आपल्याकडे डायरेक्ट 12. डायरेक्ट 12 बस. ठीक आहे. नेक्स्ट हे सांगा, व्हॉट इज 12% ऑफ 80. 12% ऑफ 80. याला आता तुम्ही रिराईट करता का, 18% ऑफ 12.5. ठीक आहे, कराल का, नाही का बरं. मला डायरेक्ट माहीत आहे ना 12.5% म्हणजे काय लिहू शकतो मी फ्रॅक्शनमध्ये. 12.5 म्हणजे काय लिहू शकतो, 1/8 लिहू शकतो, गुणाकार करून 80 म्हणजे काय 10. ठीक आहे. जे डायरेक्ट माहीत आहे त्याला डायरेक्टच करा, जे तुम्हाला माहीत नाही त्याला काय करा, रिराईट करा. ठीक आहे, सिक्वेन्स चेंज करा फक्त. नेक्स्ट इथे काय करू शकतो, आता बघा 48% ऑफ कशाचं 75. याला रिराईट करू शकतो का, 75% ऑफ 48. ठीक आहे. आता मला 48%ची पण व्हॅल्यू माहीत आहे, 48%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू पण काढता येते आपल्याला. ठीक आहे. काय येणार सांगा बरं, कशाच्या टेबलमध्ये, 4%च्या टेबलमध्ये आहे. 4%ची व्हॅल्यू काय 125. तर हा किती टाईम चालला, 12 टाईम चालला, म्हणजे 12/25 येऊ शकणार ते. ठीक आहे. इथं 48%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे. आता 75%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे का तुम्हाला, नाही माहीत. कशाच्या टेबलमध्ये येत आहे 25%. 25%ची व्हॅल्यू काय 1/4 आहे. याच्यात किती काय टाईम करा, 3 टाईम करत, म्हणजे इथे काय 3/4. म्हणजे 75%च्या जागी काय लिहू शकतो मी, 3/4 लिहू शकतो. गुणाकार ऑफच्या जागी काय लिहिलं मी, गुणाकार इंटू 48. तर काय सांगा बरं, हे 4नी काटा, इथे किती येणार 12. 12 गुणिला 3 म्हणजे किती 36. तर आन्सर काय येईल आपल्याकडे 36. ऑप्शन नंबर बी. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. परत काय म्हणताय, 72% ऑफ 500. 72% ऑफ 500. ठीक आहे. आता बघा याला रिराईट करू शकतो, 500% ऑफ 72. ठीक आहे. आता बघा पर्सेंट आहे, पर्सेंटला हटवलं तर काय येणार, खालती किती काय येणार 100 येणार, खालते म्हणजे किती 0 येणार, 2 0 येणार. आणि हे वरते पण 2 0, म्हणजे हे काटू डायरेक्ट मी. हीच टेक्निक तुम्हाला एक्झाममध्ये पण लावायचं. काय केलं आहे मी, परत आहे का एकदा, काय होतं 500% कशाचा 72चा. ठीक आहे. काय होतं 500% होतं. ठीक आहे. काय केलं मी, का मला माहीत आहे की पर्सेंटची मिनिंग काय असते 1/100 असते. 1/100 म्हणजे खालतं किती 0 आहे आपल्याकडे, 2 0 आहे. वरतं 2 0 दिसत असेल तर ते काय करा, काटून टाका, म्हणजे इथंच डायरेक्ट ते एलिमिनेट करू. म्हणजे उरलं का फक्त 5. तर 5 गुणिला 72. ठीक आहे. 5 गुणिला 72 काय होणार सांगा बरं, 360. ठीक आहे. 360. ऑप्शन नंबर बी परत. ठीक आहे. पर्सेंटनी 0 कटत असेल तर काय करा, डायरेक्ट काटून टाका. काय म्हटलं मी, पर्सेंटनी तुमचे 0 कटत असेल तर काय करा, डायरेक्ट काटून टाका. ठीक आहे. चला नेक्स्ट हे सांगा, इथे काय म्हणताय, व्हॉट इज 80% ऑफ 50. मी लिहू शकतो 50% ऑफ 80 म्हणजे 50% ऑफ 80 म्हणजे 18च्या अर्ध किती 9. डायरेक्ट डोक्यातच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. इथपर्यंत कळाल तुम्हाला. आता आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे, x इज what % मोर दॅन y. काय म्हणताय, सेंटेन्स वाचा. काय म्हणताय, x इज what % मोर दॅन y म्हणजे x हे y पेक्षा किती टक्के जास्त आहे. आता तुम्हाला या स्टेटमेंटचे क्वेश्चन आले तर याला कुठल्या पद्धतीने काढायचं ते बघा. काय करायचं आहे, x इज what % मोर दॅन y. तर बघा मोर दॅन कशाच्या, मोर दॅन y. तर y काय लिहू आपण, खालती लिहू. ठीक आहे. अजून काय म्हणतात, मोर शब्दाला, मोर म्हणजे किती जास्त आहे, कशापेक्षा, y पेक्षा हा x किती जास्त आहे. तर काय लिहू, याचा डिफरन्स लिहूया, x - y.
गुणाकार याला कशामध्ये आहे पर्सेंटमध्ये म्हणजे इंटू 100%. तर आपल्याला काय मिळेल याची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. परत सांगतो मी एकदा तुम्हाला काय म्हणताय एकदा बघा काय म्हणताय. स्टेटमेंटकडे लक्ष द्या. एक्स इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन वाय. दॅनच्या नंतर काय वाय तर खालती काय लिहा वाय लिहा. काय म्हणला मोर म्हणलाय कशापेक्षा वायपेक्षा एक्स किती मोठा आहे तर एक्स मायनस वाय गुणाकार इंटू पर्सेंट म्हटलाय तर आपण इथं 100%. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. एक्स हे वायपेक्षा किती टक्के जास्त आहे कोणापेक्षा वायपेक्षा. तर वाय काय लिहू खालतं लिहू आणि यांचा काय लिहू जास्त विचारलं डिफरन्स लिहू इंटू 100%. ठीक आहे. यावर आपण एक्झाम्पल घेऊ. आता सांगा काय म्हणताय 75% इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 50. म्हणजे काय म्हणताय 75 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 50. मोर दॅन नंतर काय 50 आहे तर खालती काय लिहू आपण 50 लिहूया. ठीक आहे. नंतर काय विचारलं आहे कशापेक्षा किती जास्त आहे 50पेक्षा तर काय डिफरन्स घेऊ 75 मायनस 50 गुणाकार इंटू 100%. ठीक आहे. तर वरतं काय येईल सांगा बरं मला. वरतं 50 येईल सॉरी 25 येईल आणि खालतं 50 गुणिला 100. काय येणार सांगा बरं. हे 50ने काढतो मी इकडे 2. ठीक आहे. 2 म्हणजे 50% म्हणजे 75 इज 50% मोर दॅन 50. काय म्हटलं मी 75 इज वॉटच्या जागी काही नाही आता वॉटच्या जागी काय 50% मोर दॅन 50. कळालं. आताच ही पद्धत तर तुम्ही नॉर्मल पद्धत झाली. ठीक आहे. तुम्ही एक्झाममध्ये काय अप्रोच करणार तेच सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा काय म्हणला 75 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 50. तर या दोघांचा काय घ्या तुम्ही रेशो घ्या. ठीक आहे. आता बघा या रेशोला आपण काढू शकतो 25ने इथे किती येणार 2 येणार आणि इथे किती येणार 3 येणार. आपल्याला काय म्हणताय आता नॉर्मली की 3 हा किती जास्त आहे कशाच्या 2पेक्षा. 3 हा किती जास्त आहे 2पेक्षा. तर काय येणार खालती काय येणार 2 येणार आणि किती जास्त आहे 1 तर वरती काय येणार 1 इंटू 100%. आणि आता तुम्हाला 1/2चं पर्सेंटेज व्हॅल्यू काय येणार 50%. ठीक आहे. डायरेक्ट बघितल्या बरोबर तुमच्या डोक्यामध्ये आलं की एक जास्त आहे कशापेक्षा 2पेक्षा तर काय येणार 50%. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये करायचं आहे. चला समोर हे सांगा 120 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 80. ठीक आहे. मोर दॅन कशा मोर दॅन काय 80 तर खालतं काय येणार 80. वरती काय लिहितो आपण डिफरन्स 120 मायनस 80 इंटू 100%. ठीक आहे. हेच आपल्याला आन्सर देणार. सांगा बरं 120 मायनस 80 काय येणार 40 आणि खालतं काय येणार 80 येणार गुणाकार. ठीक आहे. काटू शकतो आपण किती येणार 1/2 येणार आणि हे किती येणार 100% म्हणजे काय येणार 50%. परत आन्सर काय आला 50%. हा नॉर्मल अप्रोच झाला. एक्झाममध्ये काय करायचं आपल्याला दोघाचा काय घ्या रेशो घ्या 120 रेशो 80. काटू शकता तुम्ही 40ने काटा. इथे किती येणार 3 येणार इथे किती येणार 2 म्हणजे हे 3 जे आहे आपल्याला 3 विचारलं की 3 किती जास्त आहे 2पेक्षा तर किती जास्त आहे 1 तर 1/2 इंटू 100%. तर 1/2चं पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे कारण की हे 1/2 फ्रॅक्शनमध्ये फ्रॅक्शन टू कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये 1/2 म्हणजे किती पर्सेंटेज 50%. डायरेक्ट हे स्टेप करायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. परत हे मला सांगा 250% इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 200. मोर दॅन काय विचारलं आहे 200 तर खालतं काय येणार 200 येणार. ठीक आहे. आणि इकडे काय येईल किती पर्सेंट जास्त आहे 250 मायनस 200 इंटू 100 तर काय येणार सांगा बरं मला. वरती काय येईल 50 आणि खालतं काय येणार 200 आणि इथे किती येणार 100%. ठीक आहे. इथे काय येईल 50ला काटा खालतं काय येईल 4 येणार 1/4 इंटू 100%. तर काय येईल सांगा 1/4 म्हणजे किती 25%. म्हणजे 250 हे 200पेक्षा किती जास्त आहे 200पेक्षा किती जास्त 200 खालते लिहिले 250 मायनस डिफरन्स घेतला इंटू 100%. ठीक आहे. डायरेक्ट कसं कराल डायरेक्ट काय कराल दोघांचं काय घ्या रेशो घ्या. डायरेक्ट रेशो 250 आहे ना 200चा 250 रेशो 200
काटू शकता का तुम्ही? 50नी काटा. इथे किती येणार? 5 येणार. इथे किती येणार? 4. म्हणजे 5 हा किती जास्त आहे? 1 पेक्षा. ठीक आहे. तर काय येणार? रेशो 1:4. फ्रॅक्शनमध्ये काय आला? 1/4. 1/4चंच काय माहिती आहे आपल्याला? 25%. हीच अप्रोच तुम्हाला एक्झाममध्ये लावायची आहे. कुठली अप्रोच? ही वाली रेशोने. डायरेक्ट काटून घ्या पहिलेच, बघा आणि डायरेक्ट फ्रॅक्शनमध्येच ॲन्सर सांगा. इंटू 100% करायची जरूरत आहे का आपल्याला? डायरेक्ट माहिती आहे की पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काढायची आहे. नेक्स्ट वाला सांगा. इथे काय म्हणतात? 90 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 60. 90 हे 16पेक्षा किती टक्के जास्त आहे? 90 हे 60पेक्षा किती टक्के जास्त आहे? काय करायला? रेशो घ्या डायरेक्ट. आता डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. रेशो घ्या डायरेक्ट. कशाचा? 90 आणि 60चा. काटू शकता का तुम्ही? हे 0नी 0 काटले, 3नी काटा. इथे किती येणार? 3 टाईम आहे ना. इथे किती? 2. म्हणजे किती जास्त आहे? 1 जास्त. काय येणार सांगा बरं डायरेक्ट आन्सर? 50%. 1/2. ठीक आहे. चला नेक्स्ट. इथे सांगा 300 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 240. 300 हे 240पेक्षा किती टक्के जास्त आहे? तर काय करायला? रेशो घ्या तुम्ही. रेशो घेऊ शकता. ठीक आहे. सांगा. हे 0नी 0 काटले. कशाने काटू शकतो मी? 6नी काटू शकतो. इथे किती येणार? 5 आणि इथे किती येणार? 4. तर किती जास्त आहे? 1 जास्त आहे. म्हणजे काय येणार? 1/4. 1/4 म्हणजे किती? 25%. डायरेक्ट याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. 150 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 100. तर डायरेक्ट दिसत आहे 50%. 100शी कम्पेअर केलं आहे ना. 100पेक्षा किती जास्त आहे? 50%. ही पण अप्रोच आली पाहिजे. बघून डायरेक्ट आन्सर किती? 50%. ठीक आहे. चला नेक्स्ट. इथे सांगा 450 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 300. म्हणजे 450 हे 300पेक्षा किती टक्के जास्त आहे? कम्पेअर करा. 450 आणि इकडे 300. रेशो घ्या. 0नी 0 काटला. काटू शकतो का आपण? 15नी काटा. 15नी काटलं तर किती येणार? 3 येणार. आणि इथे किती येणार? 2 येणार. किती जास्त आहे? 1 जास्त आहे. तर काय येणार? 1/2. 1/2 म्हणजे काय? 50%. याच पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल? एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. हे सांगा. हे काय म्हणत आहे? 203 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 145. आता सांगा 203 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 145. ठीक आहे. आता बघा काटू शकतो का या नंबरला? सांगा बरं मला. या नंबरला आपण कुठल्या तरी नंबरने काटू शकतो का आपण? माहिती आहे का? नसेल माहीत तर काय? डिफरन्स घ्या. डिफरन्स काय येईल सांगा बरं. हे 55 आणि 3 57. ठीक आहे. 29नी काटू शकतो आपण. तर काय आलं? 57 वरतं डिफरन्स आणि खालते किती? 157 गुणाकार 100. ठीक आहे. कम्पेअर करा कशाचं केलं? मोर दॅन. तर खालते काय लिहिले? 150. आणि डिफरन्स किती आला? 157. तर वरती 57. हा कशाच्या टेबलमध्ये येते? 29च्या. हे 3 टाईम आणि हे किती येणार? 5 टाईम. म्हणजे 3/5 इंटू 100%. तर 3/5. 3/5 म्हणजे 3/5 म्हणजे नाही थांबा, चुकलं आहे आपलं. क्या होता? 57 डिवाइडेड बाय 145 इंटू 100%. ठीक आहे. काटू शकता का तुम्ही? कशाने तरी कुठल्या टेबल लावू शकता का? 57ला काय लिहू शकतो आपण? 19 गुणिला 3. याला 19 गुणिला 3 लिहू शकतो का? नाही. काय लिहू शकतो? 147ला 27. 9नी कटेल का हा नंबर? 9नी पण नाही कटेल. कटणारच नाही तो नंबर. ठीक आहे. डायरेक्ट काटा. आता इथे किती? 5नी काटा. 5नी काटलं तर काय येणार सांगा बरं? 2 पहिले, नंतर किती? 23. पहिले की 5ने काटणार. पहिले किती टाईम जाणार? 2 आणि 29. इथे किती येणार? 5नी काटलं तर 20. ठीक आहे. 57 डिवायडेड बाय 29. काय येणार वरती सांगा बरं? याचा डबल करा. 57 म्हणजे किती? 1140 डिवायडेड बाय 29. ठीक आहे. सांगा. आता डायरेक्ट काटायचं आहे. काटून काय? 1140 डिवायडेड बाय 29%.
1140 डिवायडेड बाय 29%. ठीक आहे. पहिले किती टाईम जाणार, 4 टाईम जाईल. 4 टाईम काय येईल 36 आणि हे किती उरले 3, हे 16 नाही 4 टाईम नाही जाईल. किती टाईम राहील मग, पहिले 3च टाईम टाका. क्वेश्चनच पूर्ण उडाला. ठीक आहे. बरं चला, कळालं तुम्हाला काय होतं. 57 खालती येणार आणि खालती वरती काय येणार 57 खालती काय येणार 147. हे सांगा आता काय म्हणताय. 105 इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन 70. तर काय कराल, कम्पेअर करा. रेशो घ्या, 15 काढा. 15 काढला ते 7 टाईम आणि इथे किती येणार, नाही 15 नाही काढेल, 5 काढा. 5 काढला इथं 21 आणि इथे किती येणार 14. ठीक आहे. 5 काढल्यावर अजून आपण 7 काढू शकतो. 7 काढलं तर इथे काय किती येणार 3 येणार. आता इथे किती येणार 2 येणार. ठीक आहे. हां, तर काय 2/3 म्हणजे किती 3:2 म्हणजे किती पर्सेंट जास्त आहे 50%. ठीक आहे. चला, x इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन y. ठीक आहे. काल आपण बघितलं हो की x इज व्हॉट पर्सेंट मोर होतं तिथे, मोर दॅन y, ते वाला बघितलं आहे. आता आज बघूया आपण x इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन y. या टाईपचे क्वेश्चन कुठल्या पद्धतीने सॉल्व करायचं ते तुम्हाला मी या लेक्चरमध्ये सांगतो. तर चला बघूया काय म्हणताय. कालच सांगितलं होतं तुम्हाला थोडा आवाजाचा इश्यू आहे आज माईकमुळे, तर थोडं ॲडजस्ट करा आजच्या दिवस. ठीक आहे. चला, तर बघा काय म्हणताय सांगा. मी तुम्हाला म्हटलं की काय विचारलं, दॅन x इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन y. तर दॅन नंतर तू कुठं लिहा, खालती लिहिलं तुम्ही. ठीक आहे. इथे काय म्हणतात लेस आहे म्हणजे कम्पेअर करायचं आहे, किती जास्त म्हणजे काय करायचं, फरक घ्यायचा आहे, डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स घ्या y मायनस x इंटू 100%. तर आपल्याला मिळेल की तो किती पर्सेंट कमी आहे. ठीक आहे. म्हणजे x हे y पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. x जो आहे तो y पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. y पेक्षा y खालती लिहिला आपण आणि वरती काय लिहिलं आपण, त्यानंतर डिफरन्स इंटू 100%. तर यावरच आपण 1-2-3 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. चला बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणताय, 364 इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन 448. म्हणजे 364 हे 448 पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. ठीक आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, दॅनच्या नंतर काय लेस दॅन, कशाशी कम्पेअर केलं आहे 448. ठीक आहे. इथं लेस दॅन आहे म्हणजे या दोघांचा काय घ्यायचा आहे, डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स काय आहे सांगा बरं. 364 डिफरन्स काय आहे 448 मायनस 364, याचा डिफरन्स घ्यावा लागेल आपल्याला इंटू 100%. ठीक आहे. हेच आहे काय सांगा बरं. वरती काय हे 4 आणि हे 8 आणि इकडे गेले 448 इंटू 100%. ठीक आहे. याला परत आपण हे करू शकतो आपण 4 काटा. 4 काटला तर इथे किती येणार 21 येणार. इथे किती येणार 112 येणार. ठीक आहे. 7 काढू शकतो आपण. इथे 3 टाईम जाणार आणि इथे किती येणार 16. म्हणजे काय आलं आपल्याला 3/60 इंटू 100%. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं हो की 3/60 म्हणजे 1/60 किती असते 1/16 याचं पर्सेंटेज व्हॅल्यू काय आहे 6.25%. ठीक आहे. याचंच किती टाईम करायचं आहे 3 टाईम केल्यावर काय येणार सांगा बरं मला 18.75%. हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर काय राहील आपलं बी. ठीक आहे. हे नॉर्मल पद्धत झाली. या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता, बट एक्झाममध्ये ही वाला अप्रोच लावायचा नाही. ठीक आहे. ठीक आहे. हे बेसिक समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की या पद्धतीनं ते सॉल्व होते. बट एक्झाममध्ये काय करायचं आहे या दोघांचा काय रेशो घ्या. रेशो काय येईल ते बघा 364 रेशो 448. ठीक आहे. आता तुम्ही काय करा काटा. कशाने काटा 4 काटा. 4 काटलं तर काय येणार सांगा बरं. हे 9 आणि हे 1 आणि इथे किती येणार सांगा बरं 112. आता बघा 7 काढू शकतो का. हा 7च्या टेबलमध्ये 13 गुणिला 7 आणि 16 गुणिला 7. म्हणजे मी याला 7 काढलं तर इथे किती येणार
इथं 13 येणार आणि इथे किती येणार 16. आता काय विचारलं की ह्या 13 जो आहे तो 16पेक्षा किती कमी आहे. 13 जो आहे तो 16पेक्षा किती कमी आहे. तर किती कमी आहे 3 कमी आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट आन्सर काय निघाला आपलं वरती 3 खालती किती 16शी कम्पेअर केला आहे इंटू 100%. ठीक आहे. हे पण 100% पण लिहायची जरूरत आहे का आपल्याला डायरेक्ट काय विचारलं पर्सेंट म्हणजे 3/16ची व्हॅल्यू विचारली. 3/16ची व्हॅल्यू किती येणार 18.75%. ठीक आहे. कळालं. चला समोर येतं सांगा 150 इज वॉट पर्सेंट लेस दॅन 200. 150 इज वॉट पर्सेंट लेस दॅन 200. लेस दॅन काय म्हणलं आहे 200 तर खालती काय लिहा 200 लिहा. लेस दॅन म्हणजे 200 मायनस 150 इंटू 100%. याच पद्धतीने आपण सॉल्व करू फॉर्म्युला बेस. ठीक आहे. वरती किती येणार 50 येणार आणि खालती किती येणार 200 येणार इंटू 100%. ठीक आहे. काय येणार हे 0 0 कटणार आणि हे 25%. म्हणजे ॲन्सर काय येईल आपलं 25%. बट या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे का नाही. कुठल्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे रेशोनी. रेशो घ्या तुम्ही काय कशाचा 150 आणि 200चा सांगा काय रेशो येईल. सपोज आपण मी हे 0 आणि 0 काढले 5नी काढू शकतो. इथे 3 आला आणि इथे किती आला 4 आला. तर काय म्हणताय की 3 जो आहे हा किती लहान आहे कोणापेक्षा 4पेक्षा किती कमी आहे तो 1. तर काय येणार 1/4. 1/4चं तुम्हाला डायरेक्ट पाठ करायला सांगितलं होतं. काय येणार 25%. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये पण हाच अप्रोच लावायचा आहे. ठीक आहे. कळलं. चला समोर जाऊया आपण. नेक्स्ट 75% इज वॉट पर्सेंट लेस दॅन 120. 75 हे 120पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. तर काय रेशो पद्धत घेऊ डायरेक्ट 75 रेशो 120. ठीक आहे. आता कशाने कटेल सांगा बरं मला. 15नी काढू शकतो का आपण. 15नी हा 5 टाईम जाईल आणि हा किती टाईम जाईल 8 टाईम. म्हणजे 5 जो आहे तो 8पेक्षा किती कमी आहे. किती कमी आहे तो 3 कमी आहे. तर काय कशाचं फ्रॅक्शन व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला 3/8. 3/8 1/8 किती असते 12.5. तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं 1/8 किती असते 12.5%. याचाच किती टाईम आहे तो 3 टाईम. तर 3 टाईम म्हटलं तर काय येणार आन्सर 37.5%. ठीक आहे. समोर जाऊया. चला हा वाला एक्झाम्पल सांगा डायरेक्ट सांगा काय म्हणताय 400 हे 500पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. तर रेशो घेऊया आपण. रेशो आला आपला. ठीक आहे. 0 0 कटले 0 0 कटल्यानंतर काय येणार 4/5. तर 4 हा 5पेक्षा किती कमी आहे. किती कमी आहे 1 म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे काय येणार 20%. ठीक आहे. हीच अप्रोच तुम्हाला एक्झाममध्ये पण लावायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय 180 हे 240पेक्षा किती पर्सेंट कमी आहे. 180 इज वॉट पर्सेंट लेस दॅन 240. परत रेशो घ्या 180 रेशो 240. ठीक आहे. 0नी 0 काढला 6नी काढू शकतो का आपण 6नी काढा. इथे किती येणार 3 टाईम येणार आणि इथे किती येणार 4 टाईम. म्हणजे काय येणार फ्रॅक्शन व्हॅल्यू 3 हा 4पेक्षा किती कमी आहे. तर 1 कमी आहे तर 1/4. 1/4चा पर्सेंटेज व्हॅल्यू काय 25%. ठीक आहे. कळलं. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. समोर जाऊया. चला ठीक आहे. आता दुसरा कॉन्सेप्ट. तर दुसरा कॉन्सेप्ट काय म्हणताय एक्स इज वॉट पर्सेंट ऑफ वाय. म्हणजे एक्स जो आहे तो वायचा किती पर्सेंट आहे. एक्स हे वायच्या किती टक्के आहे. एक्स जो आहे तो वायच्या किती टक्के आहे. ठीक आहे. तर काय येणार याचं फॉर्म्युला पर्सेंटेज कशाशी कम्पेअर केलं आहे वायशी आणि वरती काय लिहिणार एक्स. तर x/y इंटू 100%. ठीक आहे. कळालं. चला एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय म्हणताय 20 इज वॉट पर्सेंट ऑफ 50. म्हणजे 20 जो आहे तो 50चा किती पर्सेंट आहे. तर काय येणार इथे काय लिहू आपच्या नंतरचा खालतं लिहा आणि वरतं काय लिहा 20. ठीक आहे. गुणा 100%. तर काय येणार सांगा बरं. हे 0नी 0 कटणे 2/5 इंटू 100%. तर सांगा 2/5 म्हणजे किती पर्सेंटेज होणार 1/5 20. तर याचं किती डबल म्हणजे 40%. ठीक आहे.
काटा नाही इथे 20% येणार, 20 गुणिले 2 40%. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणताय, 15 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 75. तर 15 हे 75च्या किती टक्के आहे, तर किती टक्के आहे 15 लिहावरती आणि हे कशाशी कंपेअर केलं आहे 75 गुणिला 100%. ठीक आहे. तर काटा किती 5 टाईम येणार म्हणजे 1/5 आलं, 1/5 इंटू 100%. ठीक आहे. म्हणजे 1/5 म्हणजे किती असते 20%. रेशो पण घेऊ शकता, रेशोने काय येणार 15:75. तर 1:5. तर किती आहे 1 हा 5च्या 30 काढायचा, 1/5 म्हणजे 20%. ठीक आहे. चला समोर 40 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 200. रेशो घेऊ शकतो आपण, रेशो घ्या. ठीक आहे. तर 0ने 0 काटला, 4ने काटू शकतो, इथे 1 टाईम येणार आणि ते 5 टाईम येणार, म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे काय येणार पर्सेंटेज व्हॅल्यू 20%. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट 12 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 60. 12 हे 60च्या किती टक्के, तर रेशो घेऊ शकतो 12:60. ठीक आहे. 12ने काटू शकतो, इथं 1 येणार, इथं किती येणार 5 येणार, म्हणजे 1/5 अगेन आन्सर विल बी 20%. ओके. नेक्स्ट 30 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 150. परत तेच आन्सर येईल. 30 हा 150चा किती पर्सेंट आहे, 0ने 0 काटला, 3ने काटा, इथे किती येणार 1:5. म्हणजे 1:5 म्हणजे परत 20%. ठीक आहे. हा किती येणार सांगा बरं. 5 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 20. रेशो घेऊ शकतो 5:20, 1:4. तर 1:4 म्हणजे 25%. कळलं. या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चला तर समोर जाऊया. ठीक आहे. हा वाला सांगा 80 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 400. 80 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 400. ठीक आहे. तर 0:0 कटला आपला, काय येणार 1:5 येणार, 1:5 म्हणजे परत 20%. ठीक आहे. याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल राहील. ठीक आहे. हां आता कळालं काय काय कॉन्सेप्ट शिकला आहे आपण, सांगा मला काय शिकलो आपण. पहिले तर काय होतं आपलं एक्स इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन वाय. एक्स इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन वाय हा कॉन्सेप्ट शिकला होता काल आपण. हा एक कॉन्सेप्ट शिकला आपण, एक्स इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन वाय. ठीक आहे. एक्स इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन वाय हा वाला एक कॉन्सेप्ट झाला आपला. दुसरा कॉन्सेप्ट कुठला होता आपला, दुसरा कॉन्सेप्ट एक्स इज व्हॉट पर्सेंट लेस दॅन वाय. ठीक आहे. एक्स हा वाय पेक्षा किती टक्के कमी आहे, इथे काय येणार कमी येणार. अजून काय एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. एक्स हा वायच्या किती टक्के आहे. ठीक आहे. हे 3 टाईपचे आपण कॉन्सेप्ट बघितले, यावर सेंटेन्स आणि एक्झाम्पल पण सॉल्व केले. आता एक्झाममध्ये काय विचारते तेच आपण बघूया. ठीक आहे. चला तर एक्झाममध्ये कुठल्या पद्धतीने क्वेश्चन आले आहे ते बघूया. ठीक आहे. तर सांगा आता हा एक्झाममध्ये आलेलाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. सांगा काय म्हणतात 2/3 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. म्हणजे कॉन्सेप्ट नंबर 3 लागत आहे इथं. 2/3 हे 1/3चा किती टक्के आहे, तर काय लिहितो आपण, वरतं काय येणार 2/3 येणार, खालती काय येणार 1/3 येणार आणि इंटू काय येणार 100% येईल. ठीक आहे. सांगा काय येणार, हे 1/3 घेतले 2/1 इंटू 100%. तर आन्सर काय येईल 200%. ठीक आहे. 2/3 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1/3. ठीक आहे. नेक्स्ट आता सांगा 80 मीटर इज व्हॉट पर्सेंट ऑफ 5 किलोमीटर. आता तुम्हाला काय म्हटलं आहे की 80 मीटर इज व्हॉट पर्सेंट ऑफ 5 किलोमीटर. तर यात तुम्हाला डायरेक्ट लिहू शकता का, डायरेक्ट लिहायचं का 80/5 इंटू 100%. आन्सर मिळेल का आपल्याला, काटलं तर किती 4000 1600% आहे काय आन्सर, नाही. का बरं आन्सर नाही आपलं, कारण की यांचं युनिट काय, इथं युनिट काय
याचं 80 मीटर आहे आणि इथं काय दिलं आपल्याला 5 किलोमीटर, पण दोघाला काय करा सेम युनिट, तर रेशो घेऊ शकता आपण 80 मीटर आणि इकडे काय 5 किलोमीटर, ठीक आहे 5 किलोमीटर. आता एक तर मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करा. रेशोमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की दोघाचं पण युनिट आपल्याकडे काय पाहिजे सेम पाहिजे. तर किलोमीटरला कशामध्ये कन्वर्ट करा मीटरमध्ये. तर 1 किलोमीटरमध्ये किती मीटर होणार सांगा बरं. 1000 मीटर होते, ठीक आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 किलोमीटर. तर 5 किलोमीटर म्हणजे किती मीटर होणार 5000 मीटर होणार, ठीक आहे. आणि हे किती 80 मीटर, ठीक आहे. आता आपण मीटर काढू शकतो आपण, ठीक आहे. आणि आता उरलं काय 80:500. तर हा 0 कटला, हा 0 कटला, ठीक आहे. आता काय येणार काढू शकतो का आपण 4 काढू शकता. इथं 2 टाईम येणार आणि इथे किती येणार 125 येणार, ठीक आहे. काय आलं 2/125 × 100%, ठीक आहे. 25 नाही काटा, इथे किती येणार 4 टाईम येणार आणि इथे किती येणार 5 टाईम येणार, ठीक आहे. तर वरतं काय आलं 8/5%. 8/5 म्हणजे 1.6%. ऑप्शन नंबर सी, ठीक आहे. आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे तर कशा रेशोमध्ये घेतलं. रेशोमध्ये काय असते की दोघांचं पण मीटर युनिट जे असते ते काय घ्यायचं असते आपल्याला सेम घ्यायचं असते. एका जागी काय होतं आपल्याकडे मीटर आणि दुसऱ्या जागी काय होतं किलोमीटर. तर किलोमीटरला मी कशामध्ये कन्वर्ट केलं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे. चला नेक्स्ट. आता काय म्हणतात व्हॉट पर्सेंटेज ऑफ 3 डे इज 12 आवर. 3 दिवसाचे 12 तास किती टक्के आहेत तेच विचारलं, ठीक आहे. आता बघा 12 तास म्हणजे अवर्स हा 3 दिवसाचा डेजचा किती पर्सेंट आहे तोच विचारला. 12 आवर इज व्हॉट पर्सेंट ऑफ 3 डेज. आता परत मी सांगितलं तुम्हाला इथे काय आहे, इथे काय आहे 12चं युनिट काय आहे अवर्स आणि इथं 3चं युनिट काय आहे डेज आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं का युनिट काय करायचं आहे आपल्याला दोन्ही जागी सेम करायचं. एक तर तुम्हाला डेला अवरमध्ये कन्वर्ट करा किंवा अवरला डेमध्ये. तर मी काय करतो डेला कशामध्ये कन्वर्ट करतो अवरमध्ये. तर 1 दिवसात किती अवर्स असतात किती तास असतात सांगा बरं मला 24 तास असतात, ठीक आहे. तर 3 दिवसामध्ये किती तास होईल सांगा बरं 3 × 24 आहे, ठीक आहे. आणि इकडे 12. आता हे पण अवर्समध्ये गेला आणि हे तास तर तास कटून जाईल, ठीक आहे. 12 काढू शकतो इकडे 2 टाईम. तर इकडे किती 1 आणि इकडे किती आलं 6. तर 1 हा 6चा किती टक्के आहे 1/6 यानी की 16 2/3%. हे तुम्हाला लक्षात पाहिजे. आता परत मी तुम्हाला नाही सांगेल की × 100% करा आणि डिवाइड करा, ठीक आहे. ते बेसिक क्लासमध्ये सांगितलं. आता 1/6 बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात काय यायला हवं 16 2/3%, ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी तुम्हाला समजल्या असेल, ठीक आहे. चला समोर जाऊया. आता बघा आता काय म्हणता 8% ऑफ 5 लिटर म्हणजे 5 लिटरचा 8% किती, ठीक आहे. आणि आपल्याला ॲन्सर कशामध्ये दिलेला आहे ml मध्ये दिलेला आहे, ठीक आहे. आता बघा 8% ऑफ कशाचा ऑफचा काय लिहितो आपण 5 × आणि 5 लिटर, ठीक आहे. 5 लिटर. आता 1 लिटर म्हणजे किती ml असतो आपल्याकडे 1000 ml, ठीक आहे. आपण 1 लिटर पाण्याची बॉटल घेतो ना त्याच्यात किती ml असतात 1000, ठीक आहे. तर 8% आता मी या 5 लिटर तर 5 लिटर म्हणजे किती ml होईल 5000 ml होईल, ठीक आहे. इथं काय लिहा मग 5000 ml, ठीक आहे. आता काय म्हटलं मी 8%ला तुम्ही फ्रॅक्शनमध्ये पण लिहू शकता. फ्रॅक्शनमध्ये काय येणार 8%ची व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये काय येणार 2/25 येणार. किंवा आता पर्सेंटला काय करतो मी रिमूव्ह करायचं तर काय करतो पर्सेंटला जागी काय लिहितो 1/100 × 5000, ठीक आहे ml. आता काढू शकता तुम्ही हे 2 0 कटले, ठीक आहे. उरलं काय 8 × 5 40 आणि हा 0 म्हणजे किती 400 ml. ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. कळालं.
आपल्याला आपल्याला दिलं कशामध्ये होतं, लिटरमध्ये दिलं होतं. तर लिटरचा मी कन्वर्जन कशामध्ये केलं, ml मध्ये, कारण की आपले ऑप्शन कशामध्ये आहे, ml मध्ये आहे. अगर लिटरमध्येच असतं तर मी काय केलं असतं, डायरेक्ट मल्टिप्लाय करून ॲन्सर लिहिलं असतं. बट कशामध्ये कन्वर्ट केलं मी, फर्स्ट ml मध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, ॲन्सर कशामध्ये आहे ना, दिलं कशामध्ये आहे. ठीक आहे, हे एक्झाममध्येच आलेले क्वेश्चन आहे. सांगा, व्हॉट इज अ 34% ऑफ 1.2 किलोमीटर. काय म्हणताय, 34% ऑफ 1.2 किलोमीटर. ठीक आहे, तर चला बघा इथे काय म्हणताय, 34% ऑफ 1.2 किलोमीटर. ठीक आहे, आता बघा 34%चं काय लिहू शकतो, 0. आता हा डेसिमल आहे, पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1 आहे, तर खालती किती लावतो, 0 1. आता किलोमीटर आहे, इथे आपल्याला विचारलं कशामध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये विचारलं आहे. तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते. ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होत आहे. आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते. ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होणार. ठीक आहे, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता बघा 12 किलोमीटर आला आपल्या, 12 किलोमीटरला मी कशामध्ये कन्वर्ट करतो, मी मीटरमध्ये, म्हणजे गुणाकार केला मी. हे कशामध्ये झालं, मीटर, म्हणजे किलोमीटरचं मी कशामध्ये कन्वर्जन केलं, मीटरमध्ये. परत आता मीटरचंच कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेंटीमीटर. अजून काय करतो मी, परत हा 100ने मल्टिप्लाय करतो. तर कशामध्ये कन्वर्ट होईल ते, सेंटीमीटरमध्ये. आता काटा तुम्ही जे कटेल ते, हे 100 कटले आणि इथला हा 1 0 कटला, तर 12 × 34, तर 12 × 4 किती होणार, 48, 4 आणि हे 4 0 आणि हे 0 0, काय ना, सेंटीमीटर. ऑप्शन नंबर काय येईल आपला, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, मी पहिलं किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं, इंटू गुणिला 1000 आणि मीटरचा सेंटीमीटर. ठीक आहे, मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 100ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. 2.4 कन्वर्टेड टू पर्सेंटेज, म्हणजे 2.4चे टक्क्यामध्ये रूपांतर केल्यावर काय येईल. आता बघा 2.4ला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे फ्रॅक्शन आहे असं म्हणू शकतो. 2.4 पॉईंट हटवला, खालतं किती आला, 0 आला. ठीक आहे, याचाच आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, हे काय म्हणू शकतो आपण, फ्रॅक्शनमध्ये आहे. तर फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो मी, कशाने मल्टिप्लाय करतो, कशाने मल्टिप्लाय करतो, कशाने मल्टिप्लाय करतो, इंटू 100%. ठीक आहे, तर हे 0 0 कटणार, म्हणजे 10 × 240 म्हणजे 24, म्हणजे 240% विल बी द आन्सर. ऑप्शन नंबर सी, 2.4 कन्वर्टेड टू पर्सेंटेज. ठीक आहे, म्हणजे फ्रॅक्शनला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. 3 सेंटीमीटर इज हाऊ मच पर्सेंट ऑफ 12 मीटर. म्हणजे 3 सेंटीमीटर इज 3 सेमी हे 12 मीटरच्या किती टक्के आहे. ठीक आहे, कम्पेअर केलं आहे, 3 सेंटीमीटर घेतला आहे आणि इथे काय घेतला आहे, 12 मीटर घेतला आहे. परत रेशोमध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की युनिट काय करा, सेम करा. एक तर सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा मीटरला सेंटीमीटर. तर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते. ठीक आहे, तर आपण कन्वर्ट करूया, आपण 3 सेंटीमीटर हे जसे तसं ठेवा, 12 मीटरच्या जागी काय करा आता, सेंटीमीटर म्हणजे गुणिला 100 आणि हे कशामध्ये झालं, सेंटीमीटर. तर सेंटीमीटर युनिट काढून गेला आपला. ठीक आहे, परत काढू शकतो आपण. 3नी काटायचं आहे, 4 येणार, तर काय येणार, 1:400. तर 1 हा 400चा किती टक्के आहे तेच सांगायचं आहे आपल्याला. तर काय येणार, 1/40 × 100%. तर 0 0 कटले म्हणजे 1/4 म्हणजे काय येणार, 0.25%. 0.25% आपलं काय राहील, आन्सर आहे. 1/40 × 100%. ठीक आहे, 0 0 कटले, 1/4 म्हणजे 0.25%. चला नेक्स्ट.
26% ऑफ ए इज 832. व्हॉट इज अ 31% ऑफ ए. एचे 26% हे 832 आहे, तर एचे 31% किती. आता काय म्हणताय की ए हा आपल्याकडे नंबर आहे, याचं काय म्हणताय की 26% हा काय दिलेला आहे आपल्याला 832 दिला आहे. ठीक आहे, विचारलं काय आपल्याला की याचाच 31% म्हणजे एचा किती राहील. ठीक आहे, 26% ऑफ ए इज 832, देन 31% ऑफ ए इज व्हॉट. एचे 26% हे किती दिलं आहे 832 दिले आहे, तर एचे 31% किती. ठीक आहे, करू शकता आपण या पद्धतीने. म्हणजे 26%ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे कितीच्या बरोबर 832च्या बरोबर. 26%ची व्हॅल्यू किती गिवन आहे आपल्याला 832. 31%ची व्हॅल्यू काय नेहमी तेच काढायचं आहे. ठीक आहे, काय करा क्रॉस मल्टिप्लाय, या दोघाला क्रॉस मल्टिप्लाय करा. 832 इंटू 31% आणि हा कशामध्ये टाका डिवाइडेड बाय 26%. ठीक आहे, तर पर्सेंटला पर्सेंट काढून टाका. ठीक आहे, 832 अँड डिवाइडेड बाय 26. तर कशाने काढू शकतो, दोन्ही काटा. खालतं किती येणार 3 येणार आणि वरतं किती येणार 416. परत आपण 13ने काढू शकतो, 13ने काटा. वरती किती येणार, पहिले किती टाईम जाणार 3 टाईम जाणार 39. मग नेक्स्ट किती उरलं 26 म्हणजे 32. म्हणजे आपला फायनली आन्सर काय राहू शकेल 32 गुणिला 31. ठीक आहे, तर सांगा 32 गुणिला 31. तर आपण 32ला काय लिहू शकतो सांगा बरं, 31 प्लस 31 लिहू शकतो. सॉरी, 32ला काय लिहू शकतो 31 प्लस 1 लिहू शकतो गुणाकार इंटू 31. म्हणजे 31चा स्क्वेअर करा. 31चा स्क्वेअर किती 961, त्यात किती ॲड करा 31. तर काय येईल सांगा बरं, हे 299 म्हणजे 992. ठीक आहे, याच पद्धतीनं करायचं आहे. कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर काय करा की स्क्वेअर करा आणि त्यात ॲड करा. ठीक आहे, इथे काय म्हणते 780 बनाना इन अ बॉक्स, 130 आर रोटन, पर्सेंटेज ऑफ गुड क्वालिटी बनाना. म्हणजे 780 पैकी 130 केळी सडलेली आहेत, चांगल्या केळीची टक्केवारी किती. ठीक आहे, तुमच्याकडे एक बॉक्स आहे. ठीक आहे, या बॉक्समध्ये किती आहे टोटल केळी किती आहे 780 आहे. यात काय म्हणताय की 130 केळी काय झाल्या सडलेल्या आहे, म्हणजे रोटन. ठीक आहे, सडलेल्या आहे. तो विचारलं काय आपल्याला की किती टक्के जे सडलेले नाही आहे, म्हणजे गुड क्वालिटी. आता 780 पैकी 130 काय सडले, तर उरले किती 650 काय गुड क्वालिटी आहे, चांगले आहे. तर हेच टक्केवारी सांगायचं आहे. तर काय करू आपण 650 डिवायडेड बाय 780 इंटू 100%. ठीक आहे, तर 0 ने 0 कटला, काटू शकतो आपण कशाने 13ने काटा. वरती 5 येणार आणि खालती किती येणार 6, म्हणजे 5/6 इंटू 100%. ठीक आहे, 5/6 इंटू 100%. ठीक आहे, काय येईल सांगा बरं 1/6 किती असते 16. 1/6 काय असते 16.66%. ठीक आहे, याचाच किती टाईम केला आहे 5 टाईम केला आहे. 16चा 5 टाईम 80, म्हणजे 80च्या वरतं कुठला आहे एकच ऑप्शन आहे 83.33%. म्हणजे 5/6 ची व्हॅल्यू काय होणार 83.33%. तुम्हाला अप्रॉक्स पण माहीत असलं तर ऑप्शननी पण तुम्ही हे करू शकता, म्हणून पाठ करा पहिले. ठीक आहे, हां लास्ट क्वेश्चन. आता काय म्हणताय रवी स्कोर 72% मार्क इफ दीज आर 360 मार्क देन मॅक्झिमम मार्क्स. म्हणजे रवीला 72 गुण 360 गुण मिळाले. 72% गुण कितीच्या बरोबर आहे 360 गुण. आपल्याला विचारलं काय की टोटल पेपर किती मार्काचा होता, म्हणजे 100%ची व्हॅल्यू विचारला आहे. नथिंग बट करा 360 गुणाकार 100% आणि हा डिवायडेड बाय 72%. ठीक आहे, तर हे पर्सेंट काढले. ठीक आहे, 36ने काढू शकतो. इथे 2 टाईम येणार आणि इथे किती येणार 10 टाईम येणार, अजून इथे 5 म्हणजे किती 500. म्हणजे टोटल मार्क एक्झाममध्ये किती होते 500.
कारण की 500पैकी रवीला 72% मिळाला. 72% म्हणजे मार्क किती मिळाले त्याला 360. तर टोटल पेपर किती मार्काचा होता तोच आपल्याला विचारला होता. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर 3 कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. DI म्हणजे जे बँकिंगवाले जे आहे त्यांना DI मध्ये हे लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. DIवर डायरेक्ट क्वेश्चन येतात, तर आपल्याला याच पद्धतीने त्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. आता समोर आपण जे वर्ड प्रॉब्लेम बनतात, ठीक आहे, ते आपण उद्यापासून चालू करूया. ठीक आहे. आजचा लेक्चर इथपर्यंतच. जय हिंद, जय महाराष्ट्र.